आणि काय झालं, कसं झालं, जरूर याचा विचार केला गेलाच पाहिजे. कारण आता 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती. आणि ही विधानसभेची निवडणूक येणार आहे ती महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे. या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय म्हणून लिहिली जायला पाहिजे, इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे, ते ठरवणारी ही निवडणूक आहे. महाराष्ट्र हा साधू संतांचा, शिवप्रभूंचा, वीरांचा, मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार, हे आपण ठरवायचं आहे. आणि मी तर म्हणेन, मी लाचारी, हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन, पण माझ्या शिवरायाच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे.